लहानपणी पडवळची भाजी पाहिलं की असं रडायला यायचं. असं वाटायचं, "अरे यार, आज कसं जेवायचं? कसं खायचं?" आणि मग रडणं सुरू. खूप त्रास दिला मी माझ्या मम्मीला लहानपणी जेवणासाठी. आणि आता जेव्हा त्याचं महत्त्व कळतं, इम्पॉर्टन्स कळतं, की ही भाजी शरीरासाठी किती इम्पॉर्टंट आहे, तेव्हा ऑटोमॅटिकली यू स्टार्ट ईटिंग अँड आपल्याला भाजीची आवड होते. आता तसंच बघा ही पडवळ मी आणली. त्याला मी त्याचे शिरा जे असतात त्याला सोलून घेतलं आणि बटाटा कापला एक आणि प्रॉन्स आहेत माझ्याकडे. ते नंतर दाखवते. म्हणजे प्रॉन्स बरोबर हे मी याची सुकी भाजी करणार. प्रॉन्स याच्यासाठी की फक्त तोंडी लावायला म्हणजे एक अजूनही काही भाजी माझी फेवरेट नाही आहे. पण एक असं की प्रॉन्स आहे त्यामुळे ते खायला छान वाटतं. तर त्या माइंडसेटने मी ही भाजी बनवते. तर मी काय केलं की लसूण, जिरे आणि कांदे कापले आणि त्याला आता तेलामध्ये परतून घेते. अद्रक लसूणची पेस्ट टाकली आणि नंतर त्याला चांगलं भाजून घेतलं. आता टमाटर ऑफकोर्स, मिरची अख्खीच टाकली आणि मग त्यानंतर मीठ टाकून टमाटे गाळ होईपर्यंत थोडं थांबते. मग जसे टमाटे थोडे सॉफ्ट झाले मग त्यामध्ये आता मी हे पडवळ आणि बटाटा टाकला. ह्याला मिक्स करून थोडंसं असं शिजू देणार मी आणि मग त्यानंतर ते शिजल्यानंतर मग त्यामध्ये प्रॉन्स येणार. तर बघा ते शिजतं जरा वाफवून घेतलं मी अगोदर आणि आता त्यामध्ये प्रॉन्स टाकले मी आणि आता त्यालाही असं थोडंसं असं वाफवून घेणार. अजून पावडर मसाला नाही टाकला, पण पावडर मसाला डेफिनेटली टाकावा लागणार आहे. आणि मग हे बघा काय घेतलं मी ह्याच्यामध्ये माझ्याकडे मालवणी मसाला होता तो घेतला, हळद घेतली, धणे, जिरे बस इतकंच घेतलं मी मसाल्यामध्ये. आणि मग किती छान आणि ते मस्त पाणी टाकलं मी थोडंसं आणि कढीपत्ता, कोथिंबीर टाकली. झाली भाजी. एवढी टेस्टी लागते डाळ भातासोबत. बापरे! इतकं छान असं माणूस ना पोट भरून जेवेल. मी तरी म्हणजे भरपूर खाणार याबरोबर. व्हेरी नाईस आणि ट्राय करा.